एवरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज आज आम्ही बाहेर जाणार आहे. तर आता जस्ट मी मम्मीच्या केसांना मेहंदी लावून दिली आहे. हर्ष पण आत्ता जस्ट उठला आहे. आम्हाला 11 वाजता जायचं आहे आणि आत्ता 10 वाजले. एकच तास राहिला आहे आणि अजून कोणाचंही आवरलं नाही आहे. आणि आज मी ड्रेस घालणार आहे, हा शॉर्ट कुर्ती, ही वाली शॉर्ट कुर्ती घालणार आहे आणि ही वाली माझी जीन्स. तर भेटूया डायरेक्ट माझं आवरल्यानंतर. माझं आवडल्यानंतर भेटूया आता डायरेक्ट माझं आवरल्यानंतर. आमचं आवडल्यानंतर भेटूया आता डायरेक्ट आमचं आवरल्यानंतर. काय गाईज फायनली आम्ही रेडी झालो आहे. मी पण रेडी झाले. तर गाईज माझं माझे जे इयरिंग्स आहेत का ते हरवले होते. तेव्हा शोधायला 10 मिनिटं गेली. आणि कुठे ठेवलेले दीदीच्या कपाटात आणि मी शोधती दुसरीकडे. दीदीच्या ड्रावरमध्ये शोधली. फायनली सापडले ते घालून. तर काही जेव्हापासून ती सोन्याची कानातली काढलीत ना तेव्हापासून हे असं दुखतंय, खूप दुखतंय. हा कान एक साईड झाली घालून. फायनली दोन्ही कानातली घालून झाली. तर मी आज केस धुतले होते कारण खूप दिवस नाही, संडेला का मंडेला धुतले होते, संडेला. आज ते धुतले मी केस. तर काहीच आम्ही दुसरं कोणतं चॅलेंज करावं ते कमेंटमध्ये सांगा. हां, नेक्स्ट टाईम आम्ही कोणतं चॅलेंज करावं हे प्लीज आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आम्हाला काही सुचत नाही. हां, आम्हाला काही सुचत नाही. आम्ही खूप 2-3 दिवस झाले आम्ही विचार करतोय की आता नेक्स्ट चॅलेंज कोणतं करावं. बघतोय पण हां, मी विचार करते. तर लास्ट टाईम पाणीपुरीचं चॅलेंज केलं तर नेक्स्ट टाईम बघू. आता विचार करतोय आम्ही, पण तरी पण तुम्ही आम्हाला सजेशन द्या. आणि परवा व्लॉग आला नाही कारण व्यवस्थित एडिटच झाला नाही तो. म्हणजे काही ठिकाणी आवाज येत होता तर काही ठिकाणी आवाज येतच नव्हता. सो ते खूप भंगार एडिट झालं होतं, त्याच्यामुळे ते डिलीट करायला लागलं. तर काही आज आम्ही बाहेर जाणार आहे. तर कुठे जाणार आहे? कुठे जाणार आहे? पूजेसाठी. हां, पप्पाच्या फ्रेंडची पूजा आहे तर आम्ही तिकडे चाललो आहे. फ्रेंडची पूजा नाही, फ्रेंडच्या घराची पूजा आहे. हां, फ्रेंडच्या घराची पूजा आहे तर आम्ही तिकडे चाललो आहे. फ्रेंडची कशी पूजा करायची? हां, तर आत्ता आम्ही 11ला निघणार होतो पण आत्ता 12-1 वाजले. 1 वाजलेत तरी आम्ही अजून निघतोय. 2 खूप लेट झाले. सो बघूया आता, भेटूया आता तिकडेच गेल्यावरती. बाय. गाईज आता आम्ही आळंदीला आलो. पाऊस आला. आता आमचं दर्शन झालं आहे. आता आम्ही चाललो घरीच म्हणते पूजेला. हां, तिथे फोन अलाउड नव्हता पण तिथलं काही एवढं शूट्स वगैरे केले नाही. आता आम्ही रिक्षा पाहतो. सो तिकडे गेल्यावरती
ते गोबल आणि ट्रिबल नाही लावायचे. गॅलरी पण आहे का? तर काही आम्ही पूजेच्या ठिकाणी आलोय. खूप छान सुंदर घर आहे, खूप सुंदर घर आहे. फोटो काढा. अहो पाकिट आणायचं असतं. खूप छान. तर गाईज पूजा वगैरे झाली आहे, जेवण वगैरे झालंय. तर आता आम्ही घरी चाललोय. घर खूप सुंदर होतं, जेवणही खूप सुंदर होतं आणि काही शॉर्ट्स पण टाकलेत आम्ही घराचे, तर तुम्ही ते पाहिलेच असतील. खूपच सुंदर होतं, म्हणजे ते आमचंच घर असल्यासारखं आहे. सो आता आम्ही चाललो घरी. तर ओला वगैरे बुक करू आणि घरी जाऊ. घरी गेलं भेटू. तोपर्यंत बाय. गाईज आता माझ्याकडनं चुकून फोन पडला. मला वाटलं आता काय खरं नाही, फुटला तर तो खूप. तर आम्ही घाबरलो. हा नाही माझा धंदा, हा धंदा ठीक आहे. सो आता चाललोय आम्ही. तोपर्यंत बाय. तर गाईज आम्ही ओला बुक नाही केली, बसमध्ये आलो कारण आम्हाला बस दिसली. आम्ही बसमध्ये चढलो. आता आम्ही चाललो घरी. सो बाणेरपर्यंत वगैरे जाऊ बसमध्ये. हां, बसमधनं बाणेरपर्यंत जाऊ. बाणेरपासनं बाणेर गावापासून आम्ही ओला बुक करू, म्हणजे तिथून लवकर पडेल. डायरेक्ट आता भेटूया. गाईज मी आत्ता घरी आली आहे. तर ह्या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.